गेले 32 वर्ष आम्ही तिथीप्रमाणे हा साजरा करतोय आणि तो अखंड चालूच राहणार आहे। आजचा हा जो सोहळा आहे त्याला ऊन वारा पाऊस कसली तमा न बाळगता, आता तुम्ही गडावरती आल्यानंतर आपल्याला कळल की किती शिवभक्त आलेले आहेत आणि इथले लोकांनी वातावरण गाड्या बिड्या बघून तुम्हाला कळलं असेल। आणि गेली 2 दिवस कसली तमा न बाळगता एकच ध्येय, राजे शिवछत्रपती महाराजांचा त्यावेळेला झालेला 1674चा राज्याभिषेक सोहळा, तो याची देई याची डोळा त्यावेळेला पाहता नाही आला, परंतु आत्ताच्या ह्याच्यामध्ये आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतोय आणि शासनाने याला शासन मान्यता दिलेली आहे। त्यामुळे हा शासन मान्यतेचा कार्यक्रम हा दरवर्षी तिथीप्रमाणे चालू आहे। 2 शिवराज्याभिषेक सोहळे त्याच्यामध्ये वाद आहे। संभाजी भिडे म्हणतात की तारखेप्रमाणे झाला नाही पाहिजे, तिथीप्रमाणेच झाला पाहिजे। ठीक आहे, पाटीलनी देखील भूमिका नाही ठीक आहे, ज्यांनी कोणी काही बोलू द्या, आम्हाला त्याबद्दल काही बोलण्याचं कारण येत नाही आहे। आम्हाला आमचा तिथीप्रमाणे कार्यक्रम जे काय 6 तारखेला तारखेप्रमाणे होतोय त्यांनी त्यांचाही करावा, आमचं त्याबद्दल दुमत नाही आहे। परंतु हा कार्यक्रम आपण गोडी गुलाबीने सगळ्यांनी करावा, येणाऱ्या शिवभक्तांना हा आनंद घेता यावा, हीच आमची एक त्याच्या पाठीमागची धारणा आहे। सर, राजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल असं सातत्यानं म्हणताय आणि पालकमंत्रीपद देखील तुमच्या गळ्यात माळ पडेल असं म्हणताय। अनेकदा राजांचा आशीर्वाद घ्यायला तुम्ही गडावर येताय, आतापर्यंत राजांचा आशीर्वाद घेऊनच चाललेलो, एकही निवडणूक आतापर्यंत हरलेलो नाही आहे। ग्रामपंचायतीचा सरपंचापासून पंचायत समिती ते जिल्हा परिषद 4 वेळेला आमदार आणि आता मंत्री, आणि जे आता तुम्ही वक्तव्य केलं आहे ते पण लवकरात लवकर पूर्ण होईल, कारण आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आता येत आहेत, त्यांना तुम्ही आल्यानंतर विचारा। परंतु एवढा विलंब का? कारण की गेले 3-4 महिने झाले पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो मिटताना आता तुम्हाला राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर सांगतो। चाल परंतु